एखादा राज्याचा प्रमुख ज्यावेळेस येतो आणि आज अनेशाने मी पण येतोच आहे, आम्हाला सकाळी समजलं की ते येणार आहेत. आल्यानंतर मग त्यांचं स्वागत करावं म्हणून आज सगळेच त्या ठिकाणी हेलिपॅडला स्वागत करू. बाकी त्यांचा हा खाजगी दौरा आहे, देवदर्शन आहे आणि त्यानंतर ते मला वाटतं पुढं मुंबईला जाणार आहेत. नाही, राजकीय विषयाचं चर्चा करण्याचं हे फोरमच नाही आहे. आज ते येणार आहेत, ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि इंदापूर तालुक्याचं आमचं सगळ्याचंच कुलदैवती लक्ष्मी नरसिंहच आहे आणि त्यामुळे ते येत असल्यामुळं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण ते अनेशा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येता येते, मग ते स्वागत करण्यासाठी आम्ही आलो इथं. नाही, आता कार्यकर्ते आता आम्ही येणार म्हणल्यानंतर कार्यकर्ते येणारच नव्हतो. मी स्वतःच कार्यकर्ता असल्यामुळं, मी काही पुढारी नेता नाहीये, त्यामुळे कार्यकर्ता मी असल्यामुळे कार्यकर्ते बरोबर असतातच कायम सोबत. म्हणजे ते काय काय आमचे दुश्मन वगैरे काय आहेत ते काय. राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रत्येकजण काम करत असतो. आता सगळेच जण सगळ्यालाच भेटतात सांगतो. आता इथं आल्यानंतर मंदिरामध्येच सगळे जुने मित्र भेटले आम्हाला आणि ते जुने मित्र भेटल्यामुळं आणि ते पण मंदिरात भेटल्यामुळं त्यांच्याशी गप्पा मारल्या. आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मनोमिलन पुन्हा एकदा होण्याची काय चिन्ह दिसून येतील का? मला असं वाटतं तुम्ही आजचा हा कार्यक्रम जो आहे हा त्यांच्या दृष्टीनं हा धार्मिक आणि ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. उद्या गुढीपाडवा आहे. आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी इथे येत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा दौरा वेगळा आहे. भाऊ दोनच प्रश्न घेतो